नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे हळदीचे लोणचे कसे बनवायचे. तर याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर बघूया. तर बघा, इथे मी 2 प्रकारची हळद घेतलेली आहे. एक आंबे हळद आणि दुसरी आपली साधी हळद. तर ही हळद ओली आहे बघा, मार्केटमध्ये भेटते ओली हळद, म्हणजे ओली हळकुंड आहे. आणि ते आपण आणून घरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे. कलर वेगवेगळे कलर असल्यामुळे खूप छान दिसतं दिसायला. आणि थंडीच्या दिवसात खाण्यासाठी हे पौष्टिक आहे बघा हळदीचे लोणचे. तर आपण इथं सर्व हळदी किसून घेऊया. अगदी कोणत्याही मार्केटात तुम्हाला ओली हळद भेटेल बघा. गाजर पण किसून घेतलेलं आहे आणि त्यात मिक्स केलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. आपल्याला लिंबूचा रस पाहिजे आणि तो पण मिक्स करून द्यायचा आहे. आणि छान असं हाताने मिक्स करायचं आहे. 1 तासभर आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जातो. तर इथे बघा मी हळद, मीठ आणि लिंबूचा रस वापरलेला आहे आणि चांगलं मिक्स करून 1 तासभर आपण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून. तोपर्यंत आपण हिरवी मिरचीची बारीक कापून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता 1 तासभर ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे हिरवी मिरची छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. ही मिरची जास्त तिखट नसते बघा, मोठी आहे, व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला. त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर बाकी छान असा कलर पण आलेला आहे, म्हणजे वेगवेगळे कलर असल्यामुळे मस्त दिसत आहे. त्यानंतर गाजर पण आपण घालणार आहे, किसून ठेवलेलं आहे, त्यात मिक्स करायचं राहिलेलं आहे. त्यात हळदीचं पाणी थोडंसं आपण काढून घेण्यात आहे, त्यातला कडवटपणा निघून जातो. जेवढं पाणी साठले तेवढं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. किसलेलं सगळं मिसळून. तर पहा, मिठामुळे चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि त्यामुळे कडवटपणा निघून जातो. त्यानंतर आपण वरतून गाजर मिक्स करायचं आहे. आपण एक वाटीमध्ये मोहरीचं बी घेतले, पिवळे मोहरी आहे. त्यामध्ये नमक मिक्स करायचं आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे. 1, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. चवीनुसार नमक आणि पिवळ्या मोहरीचे बी आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात लिंबूचा रस पिळायचा आहे.
लाईक आणि कमेंट करून